विचार करा, पोलिसांना ज्यावेळी काट्या घेऊन ट्रक चालक त्यांच्या पाठीमागे लागतात ना, त्यावेळी सगळं काही संपून जातं. याचा अर्थ काय होतो? आपण जर बघितलं तर इथे आपल्याला बाजूला दिसतंय पोलीस मदत केंद्र असा हा बोर्ड लागलेला आहे आणि हा बोर्ड कशासाठी असतो? तर पोलीस जे असतात त्यांच्याकडनं काहीतरी मदत मिळेल, ही जी काही मंडळी असते, ही पब्लिक सर्व्हंट असतात. यांनी पब्लिकला मदत करायची असते. पण इथे याउलट झालेलं आहे. आता विषय असा आहे की महाराष्ट्राचे पोलीस आहेत आणि महाराष्ट्र पोलिसांकडनं काय झालं तर माहितीस्तव कळतंय, इथे काही ट्रक ज्या रात्रीच्या वेळी प्रवास करत होत्या, त्यांच्याकडनं इथे काहीतरी जे आहे ते पैसे मागण्यात आले आणि त्यानंतर तिथे काहीतरी वसुली असं सुरू होतं. आता विषय असा आहे ना, की वसुली सुरू असताना मोठ्या प्रमाणामध्ये ही वसुली सुरू होती आणि त्याच्यानंतर झालं काय, तर तिथले जे काही पोलीस कर्मचारी होते ड्युटीला, त्यांनी काही चालकांना तिथे दम दिला, दादागिरी केली. त्यानंतर चालक जे आहेत, ते सगळे एकत्र आले आणि त्यांनी काट्या हातात घेऊन आहे ना, आपण जर या व्हिडिओमध्ये बघितलं तर पोलीस पुढे पळतायत आणि ट्रक चालक जे आहेत ते पाठीमागे पळतात. त्यामध्ये ते वेगळ्या भाषेत देखील बोलत आहेत. त्यामुळे यंत्रणा जी आहे, पोलीस यंत्रणा यांनी देखील जे आहे ते थोडंसं गरिबांकडनं एंट्रीच्या नावाने पैसे कमी घ्यावेत. कारण होतंय काय ना, की मोठ्या प्रमाणामध्ये आपण गरिबाला आपल्याकडनं लुटलं जातंय आणि हे बऱ्याच ठिकाणी होतंय. सगळेच असे नसतील, पण काही पोलीस जे आहेत ते असे करतात आणि त्यानंतर होतं काय, तर असा उद्रेक होतो. येणाऱ्या काळामध्ये एकतर ट्रान्सपोर्टचा बिझनेस जो आहे तो धोक्यामध्ये, ट्रक चालक मिळणं मुश्कील आहे. याचं कारण हेच आहे, की त्या ट्रक चालकाला भीती वाटतीये. म्हणजे तुम्ही पोलीस मदत केंद्राची चौकी लावली आहे तिथे, पण त्या ट्रक चालकाला तुमची भीती वाटतीये. एक वेळेस तो रस्त्यावरच्या दुसऱ्या घटनेला भिणार नाही, पण तो पोलिसांना भीतोय, आर-टी-ओला भीतोय. यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये खूप मोठं संकट येणार आहे. ते काय? तर ट्रक चालक मिळणारच नाहीये आणि दळणवळण ही जी काही ट्रकनं होतं, ते धोक्यात येणार आहे. त्यामुळे इथे जे काही महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, यांना मी विनंती करतो, की आपण थोडंसं लक्ष द्या. कारण आपलं जे डिपार्टमेंट आहे ना, हे खूप चुकीचं करतंय. कारण इथे सर्रास गरीब चालकांना लुटलं जातंय आणि त्यामुळे असा उद्रेक होतोय. इथे आपण हा पूर्ण व्हिडिओ बघितला ना, तर लक्षात येईल इथे चूक कोणाची आहे. त्यामुळे पोलीस पुढे पळतायत आणि पाठीमागून चालक पळतायत. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.